दंडवत प्रणाम. आपण ऐकत आहात श्री दत्तात्रय प्रभूंनी केलेले 24 गुरु. गुरुदेवांचा राजा, गुरूंचा राजा आणि गुरुदेव ज्याची पदवी आहे, गुरुदेव ज्याला नामसंज्ञा प्राप्त झालेली आहे, असा श्री दत्तात्रय प्रभूंचा अवतार सुद्धा लहान लहान कीटकांपासून, किड्यामुंग्यांपासून, पृथ्वीपासून, आभाळापासून, वायू, अग्नी तत्वापासून काही ना काहीतरी गुण घेतो. यदुराजाला वारंवार सांगतो की यदुराजा, तुला ह्या पृथ्वीवरतीच भरपूर काही मिळेल की ज्यामधून तू भरपूर काही शिकू शकतोस, तुझा जीवनाचा उद्धार करू शकतो. यदुराजाला ज्ञान देताना श्री दत्तात्रय प्रभूंनी या छोट्या छोट्या गोष्टींना आधी केलेल्या, छोट्या छोट्या गोष्टींना निमित्त मानलेले, गुरु मानलेले. परमात्मा, आपली परंपरा, आपले सद्गुण आणि संस्कार चांगले राहावे आणि तसेच चालत राहावे म्हणून अशा काही गोष्टी करत असतो. परंतु एक इथं ही महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगू इच्छितो. परमात्मा हा मुळातच ज्ञान स्वरूप आहे. त्याला कुठल्याच गुरुला करायची गरज नाही, त्याला कुठंच शिकायची गरज नाही, त्याला कुठंच ज्ञान घेण्याची पण गरज नाही. परंतु ह्या मृत्यूलोकावरती आल्यानंतर, मनुष्यवेश स्वीकारल्यानंतर त्याला ह्या गोष्टी समाज मान्य असल्या कारणानं, परंपरागत असल्या कारणानं ह्या गोष्टी कराव्या लागतात, दाखवून द्याव्या लागतात. कारण श्रीमद भगवद्गीता सुद्धा सांगते, एवं परंपरा प्राप्त. जे जे परंपरेनं आलेले आहे ते श्रेयस्कर आहे, घेण्यासारखं आहे. म्हणून देव एक निमित्त मात्र या गोष्टींना करत असतो. एकंदरीत देवाला ह्यांच्याकडून शिकायची काही गरज नाही. कारण देह हे सगळे जे आहे ते देवाच्या कठपुतळ्या आहेत. सगळे जे प्राणी मात्र आहे, तुम्ही आम्ही आहात, ही पृथ्वी आहे, सगळं त्या परमात्म्याच्या ज्ञानाने, कृपेने चालत आहे, त्याच्या संचलनाने चालत आहे. त्याच्यामुळे त्याला विशेष करून यांच्याकडून काही शिकायची गरज नाही आहे. तरी तो यदुराजाला निमित्त करून, म्हणजे संपूर्ण सृष्टीला, पृथ्वीला, संपूर्ण प्राणी मात्रांना निमित्त करून सांगतोय की तुम्ही असं शिकू शकता, तुम्ही पर्यावरणाचे रक्षक होऊ शकता. आणि ज्या क्षणी आपल्याला त्या प्राणीमात्रांमधून काही शिकायला मिळालं, त्यांच्यामध्ये जर गुण दिसले तर कमीत कमी त्यांचा ऱ्हास होणार नाही. काही दिवसापूर्वी भारतामध्ये एक महत्त्वाची केस चालू होती. सलमान खाननी त्या काळविटाला मारलं होतं. ज्या बिष्णोई समाजाने त्या काळविटाला आपलं देव मानलेलं आहे. आर्य समाज हा निसर्गाची पूजा करतो. असे बरेचसे भारतामध्ये संप्रदाय आहेत, पंथ आहेत, जाती जमाती आहेत, कुल परंपरा आहेत की ज्या निसर्ग संमत असलेल्या गोष्टींना प्राधान्य देतात आणि त्यांचं रक्षण करण्यामध्ये धन्यता मानतात. म्हणून बंधूंनो, पर्यावरणाचं रक्षण केलं तरच मानवता टिकणार आहे, तरच मनुष्यही टिकणार आहे, तरच या चालत आलेल्या परंपरा टिकतील. म्हणूनच कदाचित श्री दत्तात्रय प्रभूंनी या कीटकांना, जीवांना, किड्यांना, मुंग्यांना, तळागाळातील असलेल्या पशुपक्ष्यांना निमित्त करून यदुराजाला एक प्रकारे गीता सांगितलेली आहे, एक प्रकारे ज्ञान सांगितलेलं आहे. आत्तापर्यंत आपण 20 गुरु बघितले, 20 गुरूंविषयी आख्यान ऐकलं. 20 गुरूंमधला, 20 प्राण्यांमधला, 20 जीवमात्रांमधला सद्गुण वेचून श्री दत्तात्रय प्रभू यदुराजाला जीवनाचं मर्म समजावून सांगतात. आणि ते मर्म समजावत असताना 21वा गुरु श्री दत्तात्रय प्रभूंनी सांगितला, तो तीरकमठा बाण तयार करणारा. तो बाण तयार करणारा व्यक्ती म्हणजे आजच्या काळामध्ये, आजच्या समयाला त्याला लोहार म्हटल्या जाईल. लोहार आपलं शस्त्र बनवत असतो, टिकाव पावडे करतो, दुसऱ्या काही वस्तू करतो. पण ते वस्तू करत असताना त्याचं एकाग्र चित्त फक्त घन वस्तू आणि त्याची आयरन याच्यावरतीच असतो. तो त्याच्यावरून लक्ष विचलित करत नाही. एक बाण तयार करणारा व्यक्ती होता आणि बाण तयार करणाऱ्या व्यक्तीच्या जवळूनच एक राजाची खूप मोठी स्वारी निघून गेली. आणि परंतु तरीही त्याचं लक्ष आपल्या कामावरती होतं आणि त्याचं ते काम करत असताना त्याचं थोडंसंही लक्ष विचलित झालं नाही. स्वारी निघून गेली, राजा निघून गेला, त्याच्या पाठीमागून एक व्यक्ती आला. व्यक्ती आल्यानंतर त्यांनी त्याला विचारलं, का रे बाबा, इथून जवळच आता राजेसाहेब निघून गेले, तू ती स्वारी बघितली का, ती वरात बघितली, ती मिरवणूक जी होती ती बघितली का, असा प्रश्न विचारल्यानंतर तो त्या व्यक्तीकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहतो आणि म्हणतो की मला कुठलाही राजा दिसला नाही आणि त्याची मिरवणूकही दिसली नाही, कळली नाही, कारण मी माझ्या कामामध्ये तल्लीन होतो.
प्रभू सांगतात की साधकाने सुद्धा अशाच पद्धतीनं आपल्या कामामध्ये तल्लीन राहावं, अशाच पद्धतीनं ईश्वर स्मरण करत राहावं, किंवा तुम्हाला जे हातामध्ये कार्य भेटलेलं आहे ते कार्य आपण तल्लीनतेनं करत राहावं. म्हणजेच तो जो तुम्हाला विधी भेटलेला आहे, स्मरणाचा असेल, सेवेचा असेल, पारायणाचा असेल, किंवा कर्म करत असताना प्रापंचिक माणसाला जो संसार सांभाळण्याचा एक प्रकारे आपल्याला तो टास्क मिळालेला आहे, तो टास्क प्रत्येकाने असाच एकाग्रचित्ताने पूर्ण करावा आणि आपलं कर्मसंधान साध्य करत जावं, असा ह्या शरकर्त्याला निमित्त करून श्री दत्तात्रय प्रभू उपदेश करतात. 22वा गुरु प्रभूंनी सापाला केलेला आहे. जो सर्प नागराज सदैव एकटा राहतो, त्याला कुणाचंही मित्रत्व नाही. साप कधीच घोळक्याने फिरत नाहीत, साप कधीच दोघं फिरत नाही. साप नेहमी एकटे राहतात आणि विशेष करून असंगी असतात. काही कुणाशी घेणं नाही, देणं नाही. बळच कुणाच्याही नादाला साप लागत नाही. सापाबद्दलच्या भारतामध्ये भरपूर अशा अंधश्रद्धा आहेत की साप डूक धरतो, साप पाळत ठेवतो वगैरे वगैरे. ह्या सगळ्या अंधश्रद्धा आहेत. कारण विज्ञानशास्त्रानुसार त्याच्यामध्ये विस्मृती हा सगळ्यात मोठा गुण आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये इमोशन नावाचा हार्मोनच टाकलेला नाही आहे. त्यामुळे साप अशा पद्धतीनं कधी तुमची पाळत ठेवील आणि मग, कारण तो तुमचा मित्रही होऊ शकत नाही आणि शत्रूही होऊ शकत नाही, तो त्याचा गुण दर्शवित असतो. त्याच्या ठिकाणी असलेले गुण दर्शवण्याचं काम त्याचं आहे. हा साप विशेष करून दुसऱ्याच्या बिळामध्ये, मराठीमध्ये जी म्हण आहे की आयत्या बिळामध्ये नागोबा, हा दुसऱ्याच्या घरामध्ये राहत असतो. हा स्वतःचे घरही बनवत नाही, जे भक्ष्य मिळेल ते खातो आणि म्हणतात की महिना याला शिकार भेटली नाही तरी तसंच पडून राहतो, बिन पाण्याचा बिन अन्नाचा. सापाला गुरु म्हणून सांगत असताना यदुराजाला प्रभू म्हणतात की यदुराजा, अरे संन्याशाने सुद्धा अशाच पद्धतीनं निसंग राहिलं पाहिजे, एकटं राहिलं पाहिजे. असंग शस्त्रेण दृढेन चित्वा, तू जर एकटा राहशील, असंगपणे राहशील तर ह्या जगाला वैराग्याच्या रूपाने एका क्षणामध्ये काटून टाकशील. या जगाला काटण्याचं सगळ्यात मोठं जर शस्त्र काही असेल, ह्या जगामधून निघण्याचं सगळ्यात मोठं काही शस्त्र असेल ते म्हणजे असंग शस्त्र आहे. की संग्रह न करणे, कुठल्याच पद्धतीची जुळवणूक न करणे, जुळवाजुळव न करणे, हे सगळ्यात मोठं शस्त्र सांगितले. जसं साप आयत्या घरामध्ये राहतो आणि मग हे एका संन्याशाला उद्देशून आहे की संन्याशी माणसाने सुद्धा असा प्रपंच कुठल्याही पद्धतीचा न करता, घरदारादी पुत्रदारादी वस्तू न बनवता, संपदा न बाळगता आपण भ्रमण करत राहावं. जिथं जागा मिळेल तिथं राहावं. जे घर मिळेल, कुठल्याही पद्धतीचा रहिवास जो मिळेल त्या पद्धतीनं राहावं. आणि मग सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूसुद्धा या गोष्टीला दुजोरा देतात आणि सांगतात की गावोनी गाव, एका गावाहून दुसऱ्या गावाला जा, अटन करावे वगैरे वगैरे. स्वामींचे जे अस्थिपरीचे सूत्र आहेत, नियम आहेत, ते ह्या सापाच्या उदाहरणामधून आपल्याला दिसून येतील. सर्पाला ज्या पद्धतीने एका जागी स्थिर राहून चालत नाही, तो एका जागी कधीच थांबत नाही, तसं संन्याशीसुद्धा एका जागी थांबला नाही पाहिजे. जसं पाणी बहता भला तसा योगी चलता भला. योगी माणसाने रमलं पाहिजे, रमता भला, योगी रमता भला. तसा तो साधू रमत गमत आपापल्या मौजीमध्ये चालत राहायला पाहिजे, असं ह्या सापाच्या निमित्ताने यदुराजाला श्रीप्रभूंना सांगायचं. प्रभू 23वा गुरु सांगत असताना कोळी ह्या किड्याला गुरु म्हणून समजावून सांगतात. कोळी किड्याचं लक्षण असं आहे, हा कोळी आपल्या तोंडामधून तंतू बाहेर काढत असतो, सुंदर असं घर बनवतो, त्याला आपण स्पायडर म्हणतो. हा स्पायडर सुंदर असं घर बनवतो. घर बनवल्यानंतर तो तिथं राहतो, जे भक्ष्य मिळेल ते खातो. पण काही दिवसांनी त्याची इच्छा झाली की तो तंतू परत गिळून घेतो आणि मग ते घर सोडून जात असतो. याचं उदाहरण सांगत असताना हे उदाहरण ईश्वरावरती प्रभूंनी सांगितलेलं आहे की ईश्वराची सुद्धा अशाच पद्धतीची मनोकामना आहे, मनीषा आहे की तो ह्या जगाला निर्माण करतो. या जगाची निर्मिती करून तो ह्या जगामध्ये रममान होतो. जितके दिवस राहता येईल तितके दिवस राहतो, ह्या जगाला जितके दिवस ठेवता येईल तितके दिवस ठेवतो. आणि जेव्हा त्याची प्रवृत्ती भंग झाली, जेव्हा तो उदास झाला किंवा ह्या जगाचा संहार करण्याची त्याची विचारधारा झाली, तेव्हा तो आपल्या स्वस्थळी निजधामाला निघून जात असतो. ईश्वराचं कार्यही अशाच पद्धतीनं महान आहे.
कारण आपण सर्वजण त्याच्या प्रवृत्तीनंच जगत आहोत. त्याची इच्छा आहे म्हणून आपण जगतोय. त्याची इच्छा जेव्हा संपली त्यावेळेस हे जगही संपन, आपणही संपन. म्हणजे आता आपलं जगणं भलेही कर्माधीन असलं, कर्मधर्म संयोगाने भलेही आपलं जगणं असलं, परंतु ईश्वराने ही सृष्टी निर्माण केली म्हणून आपण जगत आहोत. जर सृष्टीच निर्माण केली नसती तर कुठल्याच पद्धतीचे कर्म करावे लागले नसते, कुठल्याच पद्धतीचे आपले उपद्व्याप वाढले नसते, आणि मग हे जन्ममरणाचे फेरेही झाले नसते, मोक्षाचाही कुणाला चाड लागली नसती, मोक्षाची कुणाला आवड लागली नसती. म्हणून ईश्वराने जर जग निर्माण केलेलं आहे, सृष्टी निर्माण केलेली आहेच, तर हे ईश्वराचं एक प्रकारे आपल्यावरती ऋण आहे. कारण त्या तमामध्ये, अंधारामध्ये सगळे जीव तिथं पडलेले होते, आणि त्या जीवांना बघून ईश्वर दयाळू, मयाळू, कृपाळू, कनवाळू तो आपल्यावरती कृपा करतो, आणि मग ह्या जगामध्ये ढकलून देतो, कर्म करायला लावतो, आणि कर्म करून मोक्षाकडे वाटचाल करण्यासाठी तोच प्रवृत्त करत असतो. म्हणून अर्जुनाने सुद्धा बघा 18 अध्याय गीता ऐकल्यानंतर शेवटच्या अध्यायामध्ये, 18व्या अध्यायामध्ये भगवंताला शरण जाऊन सांगितलेलं आहे, म्हटलेलं आहे की तत्प्रसादान्मय अच्युत, हे अच्युत भगवान गोपाल कृष्णा, हे सगळं जर काही होणं असेल, शक्य असेल, तर हे तुझ्याच कृपाप्रसादाने. मी पामर काय करू शकतो? आणि बघा, प्रत्येकामध्ये अशी काहीच ताकद नाही आहे. आपण स्वतःला खूप बलाढ्य बहुशाली समजत असो, पण आपल्यामध्ये काहीच नाही आहे. सगळा करता करविता परमात्मा आहे. कारण वृक्षाची ये पान हाले, ज्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे. झाडाच्या प्रत्येक पानाला हलवण्याची तो ताकद ठेवत असतो, ही त्याची क्षमता आहे. त्या परमात्म्याने सर्व काही निर्माण केलेलं असल्या कारणानं तो त्याच्या क्षमते अनुरूप वागत असतो आणि आपल्यालाही ठेवत असतो. म्हणून प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये ईश्वराचा आधार जरूर घ्या. तुमच्याकडे आधार कार्ड असेल नसेल तर काही हरकत नाही, पण ईश्वराचा जर आधार नसेल तर ह्या जगामध्ये तुमच्या इतका निराधार माणूस कोणी नाही आहे. नुसते आईवडील आपल्यामधून निघून गेले म्हणून आपण निराधार होत नसतो. सगळं काही असताना सुद्धा ऐन वेळेला कोणीच उपलब्ध नसतं, हे सगळ्यात मोठं निराधारपण आहे. म्हणून सगळ्यांचा आधार असलेला परमात्मा आपल्याला आधार करायचा आहे, त्याच्या चरणाजवळ जागा शोधायची आहे, त्याच्या चरणाचा अंकित व्हायचं आहे, आश्रित व्हायचं आहे. तरच आपल्या जीवनाची खरी साफल्यता आहे, तरच आपल्या जीवनाची खरी धन्यता आहे. यदुराजाला ह्या स्पायडरचं, कोळी किड्याचं उदाहरण देऊन देवाला हे सांगायचं आहे की बाबा, ह्या ईश्वराचं सदैव आठवण ठेव, त्या ईश्वराच्या कृपेच्या पात्र हो, त्याच्या कृपेचा प्रसाद प्राप्त करून घेण्यासाठी आपण सदैव त्याच्या स्मरणामध्ये राहिलं पाहिजे. 24वा गुरु श्री दत्तात्रय प्रभू सांगत असताना जो भ्रमरकीट आहे, कुंभारीन माशी, त्याला 24वा गुरु सांगतात. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी जो भिंगुरुटीचा दृष्टांत सांगितलेला आहे, तीच ही भिंगुरुटी म्हणजे कुंभारीन माशी. विवेक चूडामणी नावाचा जो ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये सती सक्तो नरो याती सद्भावम हेकनिष्ठया कीटको भ्रमरम ध्यायत भ्रमरत्वाय कल्पते. भ्रमराचे ध्यान करणारा किडा जसा स्वतः भ्रमरपणाला पावतो, तद्वत एकनिष्ठपणाने परमात्मतत्वाचे चिंतन करणारा योगी परमात्म रूपास पावत असतो, असं ह्या श्लोकामध्ये विवेक चूडामणीच्या ग्रंथामध्ये श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. हा किडा ज्यावेळेस ती कुंभारीन माशी आणत असते, ती काय करते, त्याच्या मस्तकाला डंख मारते, आणि डंख मारल्यानंतर तिला, त्या किड्याला तिच्या घरामध्ये ठेवत असते. तो किडा दररोज कुंभारीन माशी येईल आणि आपल्याला डंख मारेल या धास्तीनं तो तिचं चिंतन करत असतो. आणि चिंतन करता करता एक दिवस म्हणतात की त्यालाच पंख फुटतात. त्या किड्याला कुंभारीन माशीसारखे पंख येत असतात, कारण त्याने दिवस रात्र त्या माशीचं ध्यान लावलेलं असतं, आणि तो एक दिवस कुंभारीन माशीसारखाच बनत असतो. तद्वत साधकाने सुद्धा, मुमुक्षुने सुद्धा आपल्या गुरुपदिष्ठ असलेल्या मार्गाने, गुरुने सांगितलेल्या मार्गाने जाऊन ईश्वराचं ध्यानचिंतन करावं, ईश्वराचं नामचिंतन करावं, आणि त्या परमात्मा तत्वाला प्राप्त व्हावं. हे 24 गुरु सांगण्याच्या पाठीमागचं ईश्वराचा हेतूच हा आहे की तुम्ही थोड्या थोड्या अंशानं ईश्वराच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करा. जिथून तुम्हाला चांगलं शिकायला मिळेल ते चांगलं शिक्षण तुम्ही घेऊन नक्कीच एक चांगला सन्मार्गाचा रस्ता धरा. धोपट मार्ग धरून
ईश्वराला प्राप्त करण्याचा प्रयत्न करा. खऱ्या अर्थानं मानव जीवाचं कल्याणच याच्यामध्ये आहे की त्या जीवाने भेटलेला जो जन्म आहे त्या जन्माला न्याय द्यावा. आपण शरीरावरती केलेले अन्याय ते कदाचित एखाद्या ट्रीटमेंटने डॉक्टरकडे जाऊन अथवा हॉस्पिटलमध्ये जाऊन बरे होतील, परंतु आत्म्यावरती केलेला अन्याय आपल्याला जन्मोजन्मी फेडावा लागेल. आणि आत्म्यावरती केलेला अन्यायच बघा एक प्रकारे आपल्याला सर्वांना भोगावा लागतोय. म्हणून पुनरपी जन्मम पुनरपी मरणम ह्या चक्रामध्ये आपल्याला सगळ्यांना फसणं पडलेलं आहे. सगळे आपण फसलेले आहोत, परंतु ईश्वराचा शेवटी का होईना आपल्याला मार्ग सापडलेला आहे. म्हणून आपण त्या ईश्वरपदिष्ठ मार्गावरती विराजमान होऊन आरूढ होऊन प्रत्येकाने आचरण करायचा प्रयत्न करायचा आहे. भले तुम्ही संसारिक का असेना, पण संसारामध्ये राहून सुद्धा परमात्मा प्राप्त होऊ शकतो. देवकी वासुदेव हे संसारिक होते तरीही त्यांच्या पोटी कृष्ण जन्माला आले. अत्री अनुसया ऋषी सुद्धा संसारिक होते तरी श्री दत्तात्रय प्रभूंसारखा अवतार त्यांच्या पोटी जन्माला. नाही आपल्याला मोक्ष भेटला तरीही एवढ्या पुण्यपावन अशा अवतारांचं मातापित्या होण्याचं जरी भाग्य आपल्याला मिळालं तरी भरपूर आहे. म्हणून धर्म आणि धर्माची काही जी काही अंग आहेत ती प्रत्येकाने बघितली पाहिजे. यदुराजा अशा पद्धतीने बोधवंत झाला, श्री दत्तात्रय प्रभूंचा तो अनुयायी झाला, शिष्य झाला आणि पुढं योगी होऊन मार्गस्थ होऊन श्री दत्तात्रय प्रभूंच्या चरणाला प्राप्त झाला, मोक्षपदाला प्राप्त झाला. श्री दत्तात्रय प्रभूंचे असे काही गुण विशेष आहे. श्री दत्तात्रय प्रभूंनी एकदा का दर्शन दिलं तो व्यक्ती या संसारामध्ये राहत नाही. एकदा का श्री दत्तात्रय प्रभूंनी ज्ञान दिलं तो बोधी झाल्याशिवाय राहत नाही, तो संन्यास घेतल्याशिवाय राहत नाही. असे श्री दत्तात्रय प्रभूंचं अलौकिक असलेलं कार्य आहे, अलौकिक असलेलं ज्ञान आहे. आता हे श्री दत्तात्रय प्रभूंचं गुरु विषयीचं जे वर्णन आहे ते श्रीमद भागवतामध्ये आलेलं आहे. अवधूत वेशामध्ये श्री दत्तात्रय प्रभूंनी यदुराजाला दर्शन देऊन त्याला ज्ञानोपदेश केलेला आहे. म्हणून बंधूंनो, ज्या ज्या चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत त्या धर्मामध्ये आपण स्वीकारलेल्या आहेत आणि स्वीकाराव्यात. त्याच्याशिवाय आपल्यामध्ये चांगुलपण वाढणार नाही. तर अशा पद्धतीने आपण श्री दत्तात्रय प्रभूंचे 24 गुरु आख्यान ऐकलेले आहेत. या 24 गुरुमधून कुठला गुरु तुम्हाला आवडला, कुठल्या गुरुपासून तुम्ही गुण घेणार आहात आणि कुठल्या प्राण्यापासून पक्षापासून पशुपासून तुम्हाला शिकायला मिळतं हे नक्कीच आपण कमेंटमध्ये लिहावं. आपल्या उत्तराची अपेक्षा ठेवतो आणि आपण हे ध्यानचिंतन ज्ञानचिंतन ऐकल्याबद्दल आपले शतशः आभार. श्री गीता परिवारावरती आपण जर नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपली कमेंट सूचना महत्त्वपूर्ण असते. आम्ही त्या प्रत्येक कमेंटला लाईक करत असतो. श्री गीता परिवारातर्फे आभार व्यक्त करत असतो. म्हणूनच बंधूंनो, आपण नक्कीच धर्माचरण कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. या श्रवण भक्तीला श्रवण केल्याबद्दल आपले शतशः आभार. दंडवत प्रणाम.